मित्रांनो नमस्कार, परत आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण चाललेलो आहे सोलापूरला। सोलापूरच्या पुढे अक्कलकोट आपलं गाव आहे, तिकडे चाललेलो आहे। तिकडे माझी यात्रा आहे गावची, तर तिकडे आपण चाललेलो आहे। आज आहे 4 मे, 3 मे आज 3 मेला रात्री आम्ही निघतोय। रात्रीचे वाजलेत 11:30। तर आम्ही आता इकडून पुण्यात जाणार आहे। पुण्यावरून माझा भाऊ पण येणार आहे, चुलत भाऊ आणि चुलती पण येणार आहे। त्यांना पण घेऊन आम्ही पुढे सोलापूरला जाणार आहे। तर कंटिन्यू करत राहा। पॅकिंग बिकिंग सर्व काही झालेली आहे आपली। आता आम्ही निघण्याची तयारीत आहे, तर कंटिन्यू करा पुढे। सगळं बसून वगैरे झालेलं आहे। आता निघण्याची तयारी, गाडी स्टार्ट करतोय आम्ही आता। आणि आता आम्ही निघणार आहे डायरेक्ट, आणि डायरेक्ट आता पुण्यात गेल्यावर कंटिन्यू करतो। मित्रांनो पुण्यात आम्ही पोहोचलेलो आहे। माझ्या भावाला आणि काकूला घेतलेलं आहे। आता आम्ही सीएनजी वगैरे भरून झालेलं आहे। आता वाजलेले 1, आम्ही आता हडपसरला आहे। तर आता आम्ही निघतोय, पुढे कंटिन्यू करा। पाटस पर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे। आता चहा पितोय आम्ही। रात्रीचे 2 वाजले, 2:15। आता इथं थांबून परत पुढे आम्ही जाणार आहे। निघतोय आता। हायवे बघा मस्त कसा मागे दिसतोय, एकदम व्यवस्थित। साडेतीन वाजलेत। इंदापूर पर्यंत आलोय। आता 1-1.5 तासाचा रस्ता आहे, त्यानंतर लवकर कव्हर करतो। आता नॉनस्टॉप जातो सोलापूरला आणि घरी जाऊन कंटिन्यू करतो। कोंडीला सोलापूरला पोहोचलेलो आहे। आता सीएनजी पंपावरती आलेलो आहे सीएनजी भरण्यासाठी। तर आता 5 मिनिटात आम्ही घरी पोहोचेल। घरी पोहोचून आराम वगैरे करू आणि त्यानंतर ब्लॉग एंड करतो। फायनली पोहोचलेलो आहे घरी। तर आता झोपतो, झोप भरपूर आलेली आहे। तर आता ब्लॉग इथेच एंड करतो। The next day. नमस्कार, दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि आत्ता उठलेलो आहे मी। इकडं पावसाचं वातावरण झालेलं आहे मस्त। माझा आवाज येतो की नाही माहिती नाही, असा हवेमुळे खरखर भरपूर हवा आहे इकडं। इकडचं वातावरण बघा किती भारी दिसतं। बघितलं असं हे वातावरण झालेलं आहे इकडचं भरपूर असं। तर आज कुठं जायचा प्लॅन नाही आहे, त्यामुळे आज घरीच आहेत। आत्ता उठलोय, रात्री गाडी चालवून दमलो होतो भरपूर। रील्स काढायला आलो होतो, पण इथं पाऊस एवढा आला ना शेतात, बघा वातावरण किती मस्त झालंय।
The next day. मित्रांनो नमस्कार. परत एकदा आपली नवीन सकाळ झालेली आहे आणि आपण चाललेलो आहे आता. आज आपण आले कोंडीला, सोलापूरला. आज आपण चाललेलो आहे तुळजापूरला. आज आपली ट्रिप असणार आहे सोलापूर ते तुळजापूरपर्यंत. तर आपण देवाला दर्शनाला चाललेलो आहे. तर त्यासाठी आज पूर्ण दर्शनाचा ब्लॉग होणार आहे आपला. तर आपली सगळ्यांची आवरून तयारी वगैरे झालेली आहे. आत्ता वाजलेले आहे 12:30 वाजता आपण निघणार आहे आत्ता 5 मिनिटात. तर पुढे कंटिन्यू करा, तुम्हाला दाखवतो. तुळजापूरला पोहोचलेलो आहे. पार्किंगला गाडी मस्त लावलेली आहे. आता दर्शनाला चाललेलो आहे आम्ही. अशी एवढी आमची गँग आहे. पापा बोलतोय तो ब्लॉग में आ जाएंगे पापा. निखिल बोल. असे तयार झालेलो आहे आम्ही. बाबूला ताप आलेला आहे ना बाबू. कॅमेरा आपण पण आहे. आणि ऐकर तुम्ही बोलाच क्या नाही कट करता ना. नाही देवीच्या दर्शनाच्या रांगेमध्ये लागलेलो आहे आता. दर्शन करून बाहेर आलेलो आहे आम्ही फायनली. आता आम्हाला एक पाऊण तास लागलेला आहे दर्शनाला. लाईन भरपूर होती त्यामुळे आम्हाला जमलं नाही. आणि आता येऊन बाहेर येऊन आम्ही बसलेलो आहे असे मस्तपैकी. तर आता बाहेर येऊन आम्ही जरा खातो पितो, जरा भूक लागलेली आहे. आणि त्यानंतर पुढे बघू प्लॅन कसं काय. जेवण करायला आलेलो आहे आम्ही. आता आमचा मेन्यू येणार आहे. जेवण आलेलं आहे. 2 आहे. 2 ए मम्मी काय बोल रही है, ध्यान दे जरा. दर्शन वगैरे करून मस्त झाले. आता पार्किंगकडे चाललोय आम्ही. गाडी बघू कुठे आणि बाकीचे लोक येतात ते आपले सदस्य. आता आम्ही निघणार आहे तुळजापूरवरून. सिद्धेश्वर मंदिराला चाललोय. सोलापूरमध्ये जे सिद्धेश्वर मंदिर आहे ते खूप फेमस आहे. तर आम्ही तिकडे चाललेलो आहे आता. तर आता एक 5 मिनिटात आम्ही निघणार आहे. तर तिकडे जाऊन पुढे कंटिन्यू करतो. आता रस्त्यामध्ये जाता तर तुम्हाला थोडेसे शूट दाखवतो. आता पावसाचं वातावरण झालेलं आहे इकडे भरपूर. तर पाऊस कधीही पडू शकतो. तर त्यामुळे पुढे कंटिन्यू करा. भेटू. My father told me I
was Timmy Chow. At the school they said I had no style. I was dreaming to be those cookies, but I kinda fucked up my whole teenage life. Now I've been to places so delicious. I used to cry overnight, but now I'm not gonna fit. It's the star to show me where I go, just like a new world. And I'm flurrying sounds and smiles. Oh, we're coming home tonight. चहा प्यायला थांबलेलो आहे आम्ही. आता एक टोल नाका लागलेला आहे, तर तिथं चहा प्यायला थांबलेलो आहे. बघा मागं ही सगळी गँग चहाची आस्वाद घेताना विलेनचा चहा. आता निघण्याची तयारी आमची. चहा वगैरे पिऊन झालेला आहे मस्तपैकी. क्लायमेट असं एक नंबर झालेलं आहे. पाऊस थोडा थोडा पडतोय. सगळं ओके रे का बस तू काय पण सांगतो. 2 लाखापाशी थांबलोय आम्ही. मित्रांनो प्लॅनमध्ये चेंज असं झालेला आहे की आम्ही जो सिद्धेश्वरला जाणार होतो तो प्लॅन कॅन्सल झालेला आहे आमचा. तर आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहे, कारण की तो भरपूर असा पाऊस पडतोय, त्यामुळे कॅन्सल झालेलं आहे आमचं. तर त्यामुळं आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहे. The next day. मित्रांनो नमस्कार. परत एकदा आपल्या नवीन दिवसामध्ये आपली सुरुवात झालेली आहे. तर आम्ही आता यात्रेसाठी गावाच्या निघालेलो आहे. तर आमची भरपूर अशी गडबड झाली आणि आम्हाला उशीर पण झालेला आहे निघण्यासाठी, कारण की आमच्या घरातल्या मंडळींनी लवकर आवरलेलं नाही, त्यामुळे उशीर झाला आम्हाला. त्यामुळे आता पुढे अक्कलकोटला चाललेलो आहे आम्ही. तर पुढे रस्त्यात कंटिन्यू करा. मित्रांनो आम्ही अक्कलकोटला आलेलो आहे. आता एक 5 मिनिटात आम्ही पोहोचणार आहे. तर आता स्नॅक्सचा कार्यक्रम चालू आहे आमचा सगळ्यांचा. तर हा जो आहे भाऊ माझा, ह्याला भरपूर स्नॅक्स लागतं खायला. हे बघा, आणि हे आमचं मोठं लहानबळ आहे. हे आमचं कुलदेवताचं मंदिर, देवीचं मंदिर, ज्याची यात्रा आहे ती देवीचं मंदिर आहे. यात्रा नुकतीच होऊन गेलेली आहे, आम्हाला लेट झाला आहे. देवीचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आम्ही खाली शेतातली जी देवी आहे तिथं चाललेलो आहे. तर आता आम्ही शेतातून जाणार आहे चालत. तर आता कंटिन्यू करा. काय म्हणतो सगळं? अरे नाही, काढलं. असं शेतातून मस्तपैकी चाललेलो आहे आम्ही. आणि माझ्यासोबत ही आमची गँग. बच्चे सांभाळ. चुप रे. चालू झाले ब्लॉक. बाबू असा बाबू आमचा दमल्यावर त्याच्या काकाने त्याला घेतलेलं आहे. काका हा. अरे चला, दमले काय मंडळी? दमले काय तुम्ही? दमले का तुम्ही सगळे? चला लवकर. सगळ्यात पहिले मम्मी पुढंच आहे. सगळ्यात पहिले मम्मी. हा व्लॉग एकत्र असा आपण 3 दिवसाचा एकत्र व्लॉग करणार आहे, त्यामुळं तुम्हाला एन्जॉय भरपूर होणार आहे आणि थोडा मोठा होईल व्लॉग, पण एकदम मस्त व्लॉग झालेला आहे. धमाल.
तिकडे समोर जायचंय आपल्याला. आणि आज चला भजी माझा काही संबंध आहे म्हणून की जत्रा झालेली आहे. माग जाऊन आलोय आम्ही. आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे मस्त. आता आम्ही घरी चाललेलो आहे. चला. हा वडा आहे. त्याच्यामध्ये पावसाळ्यात भरपूर पाणी येतं बघा. हा आता वडा जो आहे तो एकदम कोरडा पडलेला आहे. ठणठणीत कोरडा पडलेला आहे बघा. उन्हामुळे कसे गावाकडचे जो वडा असतो तो कडक मध्ये पाऊस येणार आहे. झाली आमची यात्रा संपन्न झालेली आहे. आम्ही गावाला आलो होतो या हिशोबाने. आमची तिकडची पण यात्रा संपन्न झालेली. आमच्या घराच्या इकडची, आमचं तिकडचं घर आहे तिकडची पण यात्रा संपन्न झालेली. इकडची हे जे देवी आहे तिकडं 7 देव्यांचा संगम आहे. तर इकडं पण निवत नारळ दाखवायला यावं लागतं. त्यामुळं ही पण यात्रा संपन्न झालेली आहे. तर आता आम्ही घरी चाललोय. शेतात चालताना भरपूर दमतो माणूस म्हणा. आता ओके झालेलं आहे. आता आम्ही थोडंसं भाऊ जे आहेत माझे त्यांच्याकडे थांबूयात आणि मग त्यानंतर घरी जाऊयात. अचानक मध्ये पाऊस एवढा जोरात पडला की सगळे भिजलो आम्ही. तर पाऊस दाखवतो तुम्हाला. पाऊस बघा. पावसामुळे सगळं लेन्स भिजली बघा. पाऊस आता गाडीत बसलोय आम्ही त्यामुळं काही वाटत नाहीये. सगळी भिजलेली गँग. हा बघ पाऊस बघ. पाऊस बघा मित्रांनो. भरपूर असा पाऊस. सगळे भिजलेले आहे. एवढा जोरात पाऊस आलेला आहे. अचानक मध्ये आम्ही सगळे भिजलेलो आहे. आता मला काय बोलता येत नाहीये. पाऊस थांबण्याची वाट बघणार आहे आणि त्यानंतर बघू. या ना तू. अक्कलकोटच्या देवळात आलेलो आहे मी स्वामी समर्थला. आला का व्हिडिओ. चला ओके. अगदी 5 मिनिटात दर्शन झालेलं आहे आमचं. लवकरात लवकर. आमची गँग कुठे आहे. मागे थांबली आमची गँग. दर्शन वगैरे झालेलं आहे रे. काय रे दर्शन वगैरे झालेलं आहे. अच्छा दर्शन वगैरे झालेलं आहे. रुकण्यात दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं. तर आता आम्ही घरी चाललेलो आहे. भरपूर असं दमलेलो आहे. 5 मिनिटात आमचं दर्शन पण झालेलं आहे. तर सगळी मंडळी अशी दमलेली आहे आणि आता आम्ही घरी जाणार आहे आणि घरी जाऊन डायरेक्ट ब्लॉग एंड करतो. आता आम्ही जेवतोय मस्तपैकी. पनीरची भाजी, पनीर टिक्का मसाला जेवतो. घरी आपल्याला जेवायची सोय नव्हती म्हणून आपण रस्त्यातच आपल्या वीरभद्र हॉटेलला खाल्लेलं आहे. आपण रेग्युलर जिथं थांबतो तिथंच. तर असं जेवण घेतलेलं आहे. त्यामुळे आता घरी जाऊन जेवणार नाही आम्ही. मस्त असं जेवण केलेलं आहे.